नमस्कार मित्रांनो, आज एक नवीन योजनेबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. महिला स्टार्टअप योजना. महाराष्ट्र सरकारने त्याचा जी.आर. 9 जुलैलाच पास केला आहे. त्याच्यामध्ये जे काही महिला स्टार्टअप करण्यास इच्छुक असतील त्यांच्या व्यवसायासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून 1 ते 25 लाख रुपये मिळणार आहेत व्यवसाय करण्यासाठी. तर या व्यवसायामध्ये तुम्हाला मी आज सगळी काही गोष्टी सांगणार आहे की तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे, हा महिला स्टार्टअप योजना नेमका आहे काय, या सगळ्याबद्दलची तुम्हाला संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. चला आता कुठलीही वाट न बघता आपण योजनेबद्दल जाणून घेऊ. जी.आर. काय म्हणतोय ते पाहूया. ॲज पर द जी.आर. तुम्ही इथे पाहू शकता. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की ही योजना काय आहे नेमकी. आता हे सगळं वर्ण बघायला सोपं वाटतं, पण तुम्हाला इन डिटेल मी सगळं काही सांगत आहे. हे बघा, ही जी योजना आहे, ह्या योजनेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप. आता ही जी योजना आहे, ही योजना राबवण्यास सरकारनं 9 जुलै रोजी जी.आर. काढला, म्हणजेच महाराष्ट्र शासनाचा निर्णय झाला की ही योजना राबवण्यात यावी. आता ह्याचं मी थोडक्यात तुम्हाला गोष्ट सांगतो, ही आहे काय. तर ज्या काय आपल्या महिला, महाराष्ट्र राज्यातील ज्या काही महिला आहेत, ज्या आपला व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक आहेत, पण त्यांच्याकडे पुरेसं आर्थिक बळ नाहीये, त्यांच्याकडे पुरेसा पैसा नाहीये, तर त्या महिला या योजनेअंतर्गत आपल्याला व्यवसायासाठी लागणारी जी काही रक्कम आहे त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. आणि जर त्या सगळ्या ह्याच्यातून प्रक्रियेतून गेल्या आणि त्यांच्यानंतर शासन त्यांचं सगळं काही डिटेलमध्ये बघून त्यांना नक्की 1 लाखापासून ते 25 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य करणार आहे. आता तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे. ही योजना जी आहे ही सरकारने तर मान्यता दिलीच, पण याच्यामध्ये उद्दिष्ट काय. तर सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट हे आहे महाराष्ट्र शासनाचं की महाराष्ट्रातील जी काही महिला आहे ती आपल्या स्वतःच्या ह्याच्यावर जे काही स्टार्टअप तिने उभा केला आहे, जे काही तिने व्यवसाय उभा केला आहे, तर त्याला एक पाठबळ कुठंतरी द्यायचं, याच्यासाठी शासनाचा हा एक निर्णय आहे. दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय की जे काही त्यांनी आपला व्यवसाय सुरू केलाय, तर तो व्यवसाय ठप्प होतो खूप महिलांचा. ते कशामुळे होतं, तर ते फक्त आर्थिक सहाय्य न मिळण्यामुळं, त्यांना पैसे नसल्यामुळं. मग ह्याला कुठंतरी हातभार लावण्यासाठी हे महाराष्ट्र सरकारचं काम आहे. तिसरं म्हणजे काय की आपल्या महाराष्ट्र राज्यातील जी काही महिला आहे ती ती महिला स्वावलंबी किंवा आत्मनिर्भर आपण म्हणू शकतो या व्यवसायातून होणार आहे. तर त्यासाठी एक मदत म्हणून हे एक योजनेचं उद्दिष्ट किंवा स्वरूप असं मानलं जातं. अजून एक महत्वाची गोष्ट काय, जी काय आपली महाराष्ट्रातली स्त्री आहे किंवा महिला आहे, तिचं कुठंतरी देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप असलेलं जे काय आपलं राज्य बनणार आहे, त्यासाठी महाराष्ट्राची एक सेपरेट ओळख निर्माण व्हावी हे एक महत्वाचं आहे. कारण आपल्या राज्यात जर आपण ही योजना चालू केली तर जवळपास सगळ्या महिलांसोबत असं विचार करतील की आपला स्वतःचा एक व्यवसाय असावा. मग जर व्यवसाय सगळ्यांचे झाले तर महाराष्ट्राला एक नवीन ओळख मिळेल. ते महाराष्ट्र एक स्टार्टअप राज्य म्हणून एक नवीन उदयाला येईल, हे या मागचं सरकारचं धोरण आहे. पुढचं धोरण म्हणजे काय, जे काय आपल्या महिला आपल्या आताच व्यवसाय चालू करतील तर त्या व्यवसायामधून अजून दुसऱ्या जे काही महिला असतात ज्या स्वतःचा स्टार्टअप उभा नाही करू शकत, जो स्वतःचा व्यवसाय नाही करू शकत, तर त्यांना एक रोजगाराची एक निर्मिती होईल, त्यांना एक रोजगार मिळेल, त्यांना कुठेतरी 4 पैसे मिळतील. तर हे याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं बेरोजगारी कमी करण्याचं सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे हे या योजनेचं उद्दिष्ट मानलं जातं. कारण काय होतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे खूप सारे अजूनही लोक महिला बेरोजगार आहेत, त्यांच्याकडे नाहीये, रोजगारच नाहीये. तुम्ही जाऊन बघा. तर ह्या राज्यातील जी काही महिला आहे, महिलांच्या नेतृत्वाखाली जे काही स्टार्टअप चालू होणार आहेत त्यांच्या उलाढालीसाठी किमान 1 लाख रुपये ते कमाल म्हणजे जास्तीत जास्त 25 लाखापर्यंत पैसे किंवा आर्थिक सहाय्य देण्याचं काम हे महाराष्ट्र शासनानं केलेलं आहे. तर आता मी तुम्हाला ह्याचं उद्दिष्ट सांगितलं आणि हे काय आहे योजना हे पण सांगितलं. थोडक्यात एक सांगतो, त्याच्या आधी माझ्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ही जी योजना आहे, जी काही आपल्या महाराष्ट्र राज्यातील जी महिला आहे, जी व्यवसाय करू इच्छिते, तिचा व्यवसाय चांगला असेल तर तिला नक्कीच महाराष्ट्र शासनाकडून कमीत कमी 1 लाख रुपये ते जास्तीत जास्त 25 लाख रुपयाची मदत मिळणार आहे. हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. तर आता तुम्ही म्हणाल की ह्याला अप्लाय कसं करायचं, तर मी तुम्हाला सांगतो अप्लाय कसं करायचं. या योजनेसाठी तुम्हाला एक वेबसाईट दिली जाईल www.msins.in. या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. आता त्यासाठी काही थोडंसं तुम्हाला सांगतो अर्ज कसा भरायचा. मी तुम्हाला अर्ज बी दाखवतो मी कसा भरायचा आहे.
तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्ही काय करता निम्यातून व्हिडिओ सोडून देता, मग तुम्ही आधी अधुरी इन्फॉर्मेशन घेऊन फॉर्म भरायला लगेच जाऊन भरता, मग तिथं चुकीचा फॉर्म भरला जातो. अर्ज भरताना तुम्हाला कंपनीचा जो काही प्रस्ताव आहे तो मांडायचा आहे. त्याच्यामध्ये कागदपत्र तुमची जी काय आहे, कंपनीचं नोंदणी प्रमाणपत्र, जी काय त्याची मान्यता, हे सगळी कागदपत्र तुम्हाला करायची आहेत. आता चला तुम्हाला मी दाखवतो या वेबसाईट कशी आहे आणि तुम्हाला कसा फॉर्म भरायचा आहे. फॉर्म कसा भरायचा आहे मी तुम्हाला दाखवतो. याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशी काही स्क्रीन येते. अशी स्क्रीन आल्यानंतर तुम्हाला एक काम करायचंय, कारण थोडंसं नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडंसं स्लो चालत आहे, लोडिंग होत आहे, तरी अशी वेबसाईट तुमची तिथं दिसते तुम्हाला. याच्यामध्ये काय लिहिलंय बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना मिळणार 1 लाख रुपये. आता तुम्हाला काय करायचंय हे सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस असं येईल याच्यावरती सिंपल तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं एक फॉर्म ओपन होईल. तो फॉर्म त्याच्यामध्ये तुम्ही वाचू शकता, जी काही माहिती आहे त्यात पण थोडीशी दिलेली आहे. तर हा जो फॉर्म तुम्हाला मिळेल ह्याची जी लास्ट डेट आहे ती 14 ऑगस्ट 2024 आहे. म्हणजे 14 ऑगस्ट पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता आपल्या व्यवसायासाठी. आता तुम्हाला हा असा काही फॉर्म दिसेल. फॉर्म दिसल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं जे काही स्टार्टअप नाव आहे, म्हणजे तुमचं जे काही व्यवसायाचं नाव आहे ते व्यवसायाचं नाव टाकायचं आहे. आता मी फॉर एक्झाम्पल टाकतो आहे दुग्ध व्यवसाय किंवा काही तुम्ही मानू शकता. येस मी एक सांगत आहे तुम्हाला. आता ह्याचं फिमेल फाउंडर हे पाहिजे, हे लक्षात ठेवा. तिथं फिमेल फाउंडरचं नाव पाहिजे, त्यांचा ईमेल पाहिजे, त्यानंतर ते कुठल्या कॅटेगरीला बिलोंग करतात हे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचंय. जनरल आहेत का, EWS आहेत का, OBC आहेत का, SC आहेत का, ST आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सिलेक्ट करायच्या. त्यानंतर त्यांचा फोन नंबर झाला असेल तर त्याचं जे काही फिमेल फाउंडर आहेत त्यांचा स्टेक किती आहे हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर स्टार्टअप टीमची साईज किती आहे हे तुम्हाला टाकायचे आहे. सेक्टर काय आहे तुमचा, सेक्टर म्हणजे ऍग्रिकल्चर आहे का, एज्युकेशन मध्ये आहे का, हेल्थ केअर मध्ये आहे, हे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर टाईप ऑफ कंपनी म्हणजे काय, ती सिलेक्ट म्हणजे प्रायव्हेट आहे का पार्टनरशिप मध्ये केलेले आहे हे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं जे काही रजिस्ट्रेशन डेट असते, तुम्हाला ज्यावेळेस कंपनी तुम्ही खोलता त्यात तुमचा कंपनीचा एक रजिस्ट्रेशन नंबर असतो तो तुम्हाला टाकायचा आहे. DPIIT नंबर एक असतो तो एक तुम्हाला टाकायचा आहे. कंपनीची वेबसाईट असेल तर वेबसाईट टाकायची, रजिस्टर्ड कंपनीचा ऍड्रेस असेल तर तो टाकायचा, डिस्ट्रिक्ट टाकायचा, तालुका, जिल्हा सगळं टाकायचं आणि तुमचं जे काही व्यवसाय आहे त्याबद्दल एक थोडीशी माहिती तुम्हाला इथं टाकायची आहे. माहिती टाकल्यानंतर तुमचे जे काही प्रॉब्लेम तुम्हाला सध्या व्यवसायामध्ये येत आहेत त्या व्यवसायामधले सगळे प्रॉब्लेम तुम्हाला इथं टाकायचे आहेत. जेणेकरून इथं तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची आहे, तुम्हाला शासनाला असं दाखवून द्यायचं की आमचा व्यवसाय असा आहे पण मला पैशाच्या कारणामुळे कमी पडत आहेत. पण ते खरं असेल तर टाका, नाहीतर ते रिजेक्ट होण्याचे चान्सेस खूप असतात. तुम्हाला तुमचं प्रोडक्ट जे आहे त्या प्रोडक्टचं तुम्हाला इथं थोडंसं माहिती द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथं हे लिहायचं आहे की तुमचं जे काही स्टार्टअप आहे ते कसं तुम्हाला मोठं करायचं आहे, त्याच्यावरती काय सगळं तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं करंट फंडिंग स्टेटस आहे तो टाकायचा आहे की तुम्हाला कोणी दिलं आहे का फंडिंग स्टेटस वगैरे ते टाकायचं आहे. तुमचा टर्नओव्हर काय होता मागच्या फायनान्शियल इयर मध्ये हे टाकायचं आहे. परत तुमचा लाईफ टाइम आतापर्यंत टर्नओव्हर काय आहे हे पण टाकायचं आहे. आणि इथं तुमचे जे काही हे दिसतात तुम्हाला डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं बाकीचे अटॅच करायचे आहेत. हे झाल्यानंतर हे तुम्हाला इथं एक ऑप्शन दिसतो, हाऊ डिड यू हिअर अबाउट अस, तुम्हाला हे कसं माहित झालं, तर हे तुम्ही इथं सांगू शकता. भरपूर ऑप्शन आहे, त्यामध्ये तुम्ही ईमेल ऑर्डर्स मध्ये जाऊन युट्यूब टाकू शकता. त्यानंतर तुमचा जो फॉर्म भरला त्यानंतर तुम्ही इथं सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. तो सबमिटेड फॉर्म तुमचा जाईल आणि ते चेक केल्यानंतर तुम्ही त्यासाठी पात्र असाल तर तुम्हाला 1 लाख रुपये ते 25 लाख रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य या योजनेतून दिलं जाणार आहे. तर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये जरूर टाका, मी त्याचे प्रयत्न करेल त्याचं उत्तर द्यायची. व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.